नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, पहिली म्हणजे थँक्यू सो मच. तुम्हाला जेव्हा कळलं की माझं दुसऱ्यांदा मिसकॅरेज झालं आहे कालच्या व्हिडिओमध्ये, मला भरपूर ताईंचे ईमेल्स आले ज्यांनी गो थ्रू केलं आहे या फेजमधून. तर तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल, खूप सुंदर लिहिल्याबद्दल थँक्यू सो मच. कारण ती पेन काय असते हे फक्त त्यांनाच कळू शकतं जे त्याच्यामधून गेलेले आहेत. तर मंडळी, आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, खूप माहिती तुम्हाला देणार आहे. तर बघा, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट जे आहे अक्कलकोट या न्यासाच्या वतीने अनंतकोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी आपले श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी आणि पादुकांचे दर्शन तुम्हाला, जर तुम्ही मुंबईमध्ये असाल तर ते होऊ शकतं. कारण महाराष्ट्रातील गावोगावी असलेल्या स्वामी भक्तांना दर्शन करता यावं ह्यासाठी श्री स्वामींच्या पालखी आणि पादुकांच्या परिक्रमाचे आयोजन केलेले आहे. त्यामुळे तुम्ही जर मुंबईमध्ये आहात तर नक्की याचा फायदा घ्या आणि दर्शन नक्की घ्या. बघा, आता मला खूपच लेट कळलं, पण आज आहे 24 तारीख. आज सांताक्रूजमध्ये पादुका आणि पालखी आहे. काय करायचं आहे, जो व्हॉट्सॲप नंबर आता तुम्ही या शॉर्टमध्ये बघितला, तिथं व्हॉट्सॲप असं करायचं आहे. तुम्हाला पालखी वेळापत्रक हे सिलेक्ट करायचं आहे मेन्यूमधून आणि ते तुम्हाला शहर आणि तालुका हे विचारतात. तेव्हा मुंबई 1, 2, 3, 4, 5. आता आपल्याला माहिती नाही की आपला एरिया कुठं पडतो, तर पहिली तुम्ही मुंबई 1 घाला. तिथं खाली असे मेसेजेस येतात, असे पत्ते येतात, दिनांक, वेळ, पत्ता, शहर कुठं आहे. आज बघा सांताक्रूजमध्ये आहे, सांताक्रूज कलिना सांताक्रूजमध्ये आहे, पत्ता आणि वेळ दिलेली आहे. 25 तारखेला म्हणजे उद्या विलेपार्लेला आहे, 26ला जोगेश्वरीमध्ये आहे. जोगेश्वरी पूर्व इथं प्रज्ञापुरी श्री स्वामी समर्थ रिलिजियस अँड चॅरिटेबल ट्रस्ट स्वस्तिक हॉल समोर मसाजवाडी श्री स्वामी समर्थ नगर जोगेश्वरी पूर्व इथं आहे. तर तुम्ही जर आसपास असेल, विलेपार्लेमध्ये उद्या तुम्ही जाऊ शकाल, आज सांताक्रूजमध्ये जाऊ शकाल, किंवा पुण्यतिथीच्या दिवशी जर तुम्ही जोगेश्वरीमध्ये येऊ शकाल तर तुम्ही नक्की या. तिथं पादुकांचं आणि तुम्हाला पालखीचं हे दर्शन नक्की मिळेल. मी पण जाण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण त्या दिवशी पुण्यतिथी आहे. आपल्याला वाचन कंप्लीट करून नैवेद्य दाखवून 12 ते 4च फक्त जोगेश्वरीमध्ये आहे. ॲड्रेस ऑलरेडी तुम्हाला मागच्या क्लिप्समध्ये शेअर केलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट मारून तो एनलार्ज करून तुम्ही बघू शकता. प्लस त्या फोन नंबरवर जर तुम्ही व्हॉट्सॲप मेसेज केले तर तुम्हाला सगळे डिटेल्स येऊन जाईल. बघा, हे त्यांनी उपक्रम का केला आहे, तर ऊन खूप आहे, बरेच सिनियर सिटिझन्स आहेत किंवा जे म्हातारे आहेत ज्यांना अक्कलकोटला प्रवास करायला जमत नाही, कारण ऊन भयानक आहे आता, आणि ज्यांना हेल्थ इश्यूज आहेत, तर त्यांच्यासाठी म्हणून हा उपक्रम अक्कलकोटमधून राबवला गेलेला आहे. तर आसपास मुंबईमध्ये जर तुम्ही आसपास कुठंही असाल आणि सहज जर तुम्हाला शक्य होणार असेल तर तुम्ही हे डिटेल्स त्यांना व्हॉट्सॲप करा. त्यांच्याकडून सगळे डिटेल्स तुम्ही घ्या. पत्ता, दिनांक, शहर, एरिया कुठं कुठं आहे त्या दिवशी हे तुम्ही बघा. आणि जवळपास जर तुमच्या आसपास जर असेल तर तुम्ही नक्की जाऊन या. स्वामी आपल्या शहरात आले आणि एवढं सुंदर जर आपल्याला दर्शन होणार असेल तर याचा लाभ सर्व स्वामी भक्तांनी घ्यावा. कारण पादुकांचे दर्शन आणि पालखीचे दर्शन आपल्या शहरामध्ये आपल्या एवढ्या जवळ होणे हे स्वामी कृपाच आहे. तर डिटेल्स ऑलरेडी शेअर केलेला आहे, नंबर ऑलरेडी शेअर केलेला आहे. पाठीमागच जावा, स्क्रीनशॉट मारा, तो नंबरवरती व्हॉट्सॲप करा, सगळे डिटेल्स तुम्हाला मिळून जाईल. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.